नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सुदर्शन भवर यांच्या शेतामध्ये. तर त्यांनी मल्टीप्लायरचा सुरुवातीपासून वापर केला आणि त्यांना त्याचे काय काय रिझल्ट आले हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार, मी सुदर्शन भवर जांबाजार. मी मल्टीप्लायर सुरुवातीपासून वापरले या पिकासाठी. खतामध्ये पण एकरी 1 किलो टाकून वापरलं. फवारणीमध्ये एका पावाच्या पाकिटमध्ये असे 10 पंप करून फवारणीमध्ये वापरलं आणि तुरीला पण ड्रिचिंगला वापरलं मी एकरी 1 किलो. तुम्ही समजा याच्या अगोदर जे शेती करत होते तुम्ही, त्या शेतीमध्ये आणि या मल्टीप्लायर शेतीमध्ये तुम्हाला काय फरक वाटते? पिकाच्या वाढीवर फरक वाटला आणि त्याचे हिरवेपणा, कवळेपणा आणि वाढ, पानाची साईज याच्यामध्ये मला फरक वाटला गेल्या वर्षीपेक्षा. आणि यावर्षी सुरुवातीपासून वापरत आहे मी. तर तुम्ही एकरी किती टाकलं मल्टीप्लायर? एकरी मी 1 किलो टाकलं खतासोबत. अच्छा. आणि फवारण्या किती झाल्या तुमच्या आतापर्यंत? फवारण्या 3 झाल्या कापसाला. प्रत्येक फवारणीला मी मल्टीप्लायर वापरलं. आणि सोयाबीनला तुम्ही? सोयाबीनला बेसल डोस देताना खताला एकरी 1 किलो असं मिसळून टाकलं. मल्टीप्लायर एकरी 1 किलो खतामध्ये मिसळून टाकलं बेसल डोस सुरुवातीला पेरणीच्या पहिले. आणि नंतर याच्या झाल्या 2 फवारण्या. तर फवारणीमध्ये पण याला मी टाकलं फवारणीमध्ये मिसळून. सोयाबीनची क्वालिटी शेतकरी मित्रांनो बघू शकता. मस्त सोयाबीन वाढले, पानं पण मोठे मोठे आहेत, शेंगा पण भरपूर लागलेल्या दिसतात, मुश्या पण खूपच आहेत. आता बघा फुलं बसलेली आहेत. बघा व्हिडिओ दाखवा इकडे. शेंग पण चांगली आहे. विशेष म्हणजे जमीन खरबाडी असून सुद्धा मल्टीप्लायरचा एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे इथं. तुम्हाला आता अपेक्षित आहे बरं या सोयाबीन पासून समजा किती उत्पन्न होईल? मला गेल्या वर्षी एकरी 9 क्विंटल झालं होतं. तर आता 12-15 क्विंटल व्हायची अपेक्षा आहे जास्तीत जास्त. म्हणजे याच्याकडे पाहून कापसामध्ये झालं होतं एकरी 9 क्विंटल. यावर्षी पण वाढून होईल अशी अपेक्षा आहे. बरं, आता तुम्ही सांगितलं होतं मला की मागच्या वेळेस आमच्या शेजारी एक कापूस लावलेला आहे 8 दिवस अगोदर. चला तर आपण ते कापूस पाहायला जाऊ. हा कापूस आहे त्यांचा. पाते फुलं मस्त लागलेली आहेत. किती तारखेची लागवण आहे तुमची? 26 जूनची लागवण आहे. 26 जूनची लागवण आहे. अच्छा. तुरीमध्ये पण मस्त वाढ झालेली दिसायली. तुरीला ड्रिंचिंग केली मी. तुरीला ड्रिचिंग केली समजा. तुरीला ड्रिचिंग केली आणि फवारणी सुद्धा केली. वा छान. कापसामध्ये तुम्ही समाधानी आहे समजा? कापसामध्ये समाधानी आहे. अच्छा. पण समाधानी आहे. हा. तर आता यांच्या शेताच्या बाजूचा आपण प्लॉट पाहण्यासाठी जात आहोत. तर त्यांनी यांच्या कापूस लावण्याच्या अगोदर त्यांचा कापूस मिनिमम 8 दिवस अगोदर लावलेला कापूस आहे. तर आपण पाहू शकता हे प्लॉट जे दाखवता आम्ही, हे 8 दिवस अगोदर लावलेला कापूस आहे. 8 दिवस पहिले लावला नाही. 8000चा कापूस आहे. 8 दिवस अगोदरची लागवण आहे कापसाची. तुमच्या कापसाच्या अगोदर लागवण आहे. आणि याला मल्टीप्लायर नाही. बगर शेणखत त्याने एकरी 2 ट्राले शेणखताचं रान आहे, पण मल्टीप्लायर नाही त्याच्यामध्ये. तर तुम्ही स्वतः पाहू शकता काय कंडिशन आहे कापसाची कंडिशन. आणि आपलं मल्टीप्लायर वाला मल्टीप्लायर टाकलेला कापूस. तर शेतकरी मित्रांनो, जे आता तुम्हाला प्लॉट दाखवले आहे ते त्यांनी त्या शेतकऱ्यांनी एकरी 2 टाल्या शेणखत वापरून सुद्धा त्यांच्या कापसाची कंडिशन ती आहे. आणि विशेष म्हणजे 8 दिवस अगोदरचा कापूस आहे. तर आता सुदर्शन भवरच्या लागूनच धुळ्याला भिडून असलेला कापूस आहे ते. आणि हा सुदर्शन भवरचा कापूस आजच्या कंडिशनला पाहिलं तर बरेचशी अशी वाढ झालेली आहे आणि त्यांच्या सोयाबीनची पण अशी बरीचशी वाढ झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की एक वेळेस प्रत्येकाने मल्टीप्लायर वापरून बघा. अवश्य रिझल्ट घ्या, त्याचे पहा, वापरून बघा. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता? शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. मला याचे रिझल्ट आलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. पहिले अनुभव घ्यायचा, थोडंसं वापरायचं, फवारणीत वापरा, खतामध्ये मिसळून वापरा. तुम्हाला अनुभव येतेच, 100% अनुभव येते. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला कंटिन्यू घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे. याच्यानंतर मी त्यांना किती उत्पन्न झालं काय नाही याचा पण एक व्हिडिओ बनवणार आहे. पण ते आता उत्पन्न झाल्यानंतर. तर मी एकच आपल्याला विनंती करतो की प्रत्येकाने थोडा तरी एखाद्या एकरचं तरी मल्टीप्लायर वापरून बघा, क्वालिटी बघा. आता तुम्ही क्वालिटी दाखवली या कापसाची आणि त्यांच्या शेजारच्या कापसाची. त्याच्यामध्ये तर शेणखत वापरून सुद्धा त्यांना तेवढा कापूस वाढलेला नाही. यांचा पण वाढला, फुले पातळ चांगली आहेत, त्यांना फुलं पाते पण चांगले लागेल. दाखवा, यांना पाते पण चांगली आहेत. असं पानं पण मोठे मोठे झालेले आहेत चांगले. तर पुढे विशेष नाही. जमीन विशेष नसून सुद्धा कापूस त्यांचं म्हणणं आहे की बाबा एकदम चांगला झालाय. कारण दरवर्षीपेक्षा यंदा त्याला समाधानी आहे. शेतकऱ्याने वापरायला पाहिजे. बरोबर आहे. तर अधिक माहितीसाठी संपर्क करा. या नंबरवर तुम्ही शेतकऱ्याला कॉल करून विचारू शकता की तुम्ही कशा पद्धतीने वापरलं, कसं नाही.
हे सर्व पूर्ण माहिती घेऊ शकता. आणि मला पण तुम्ही कॉल करून तुम्हाला मल्टीप्लायर पाहिजे असेल तर मला फोन करू शकता. मी तुम्हाला म्हणजे तुम्ही फोनवर तुम्हाला पोहोचित करतो. नमस्कार मंडळी.